मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही आपल्या सरकारला ट्रिपल इंजिनचं सरकार असं वेळोवेळी म्हणतात। आताही हे तिघे एकनाथ शिंदेंवरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये एकत्र आले आणि ट्रिपल इंजिनच्या या तीन कारभाऱ्यांनी टोले, टोमणे आणि चिमट्यांचा असा काही ट्रॅक पकडला की हास्याचे नुसते फवारे उडाले। पाहूयात। प्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। पण दादा, तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कोणी तोडूच शकत नाही। म्हणजे 48-72 तासाचा रेकॉर्ड तर आपला आहेच। एकनाथराव शिंदेंना सांगितलं, तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। त्यावेळेस कदाचित कोणाला हे माहिती नसेल की छोट्याशा वाळकेश्वरच्या घरात राहणारे किंवा त्या भागात राहणारे त्यांचाच मुलगा एक दिवस त्याच वाळकेश्वरमध्ये वर्षा बंगल्यावर राहायला जाईल असं त्यावेळी कोणाला वाटलं नव्हतं। मला सुद्धा शेतीची आवड आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत। मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6 ला मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो। मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही। काय पालकमंत्री शंभूराज देसाई? बरोबर आहे। त्यातलं जे 29वे प्रकरण आहे ते मी वाचत होतो, तर त्याच्यात शिंदे साहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की आम्ही असं असं दिलेलं आहे, तर ती आपण राजभवनाला केली होती, ती सागर बंगल्यावर आली आहे। तर आता दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते पण आपण बदल करून टाकू। बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर अनंत दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे। मुळामध्ये दादा हे वित्त मंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहे, आणि फायनान्स मिनिस्टरचं एक कामच असतं, कुठली फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे। त्यामुळे दादांनी बरोबर वित्त मंत्र्याचं काम। मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही। एकच छोटा पॅराग्राफ नातवावर लिहिला, एकच। उदयला विचारायच्या ऐवजी थोडा माझा सल्ला घ्यायचा होता। दीपक केसरकरला मी तिकीट दिलं, त्याला विचारा तोंडावर। प्रवीण भोसले आणि दीपक उपा होता, प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय, आता दीपकला द्यायचं। झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर? आणि लवकरच याची दुसरी आवृत्ती ज्यावेळेस निघेल त्यावेळी सहयोगी संपादक म्हणून अजित पवार साहेबांना देखील त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी घ्यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।